बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, माता रमाईंचा, भारतीय स्त्री शक्तीचा, भारतीय स्त्री. डॉक्टर आंबेडकर नगर विले पार्ले येथे आम आदमी पार्टी मुंबई विले पार्ले विधानसभाच्या वतीने दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक ओबीसी नेते राजाराम पाटील, मनोज मासेलकर, मधुकर खंडागले, राजाराम गुप्ता, सुभाष मांडवकर, तुकाराम भुवड, दिलीप पाटणकर, संजय अर्जुन खरात, गौतम मोरे, राजू लहाने, कमळ येळवे, मनीषा दळवी, सुशीला साळवे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. झालेला आहे आणि म्हणून माता रमाईचा आपण आज आठवण केली पाहिजे. या कार्यक्रमासाठी आलेले सगळे मान्यवर यांना मी धन्यवाद देतो की हा आपल्या गर्दीतला कार्यक्रम अतिशय चांगला कार्यक्रम झाला. सुंदर पाडमुख यांना धन्यवाद देईन कारण या कार्यक्रमात महिलांची संख्या मोठी आहे आणि मोठ्या प्रमाणात उत्साहात इथे महिला आलेल्या आहेत. विचार मंचावर महिला आहेत, मला काय नाव माहित नाही, पण जात धर्म भेद विसरून अगदी मुस्लिम महिला सुद्धा इथे अतिशय आत्मविश्वासाने बसलेले आहेत. खरोखर मी धन्यवाद देतो आयोजकांना. या अशा गोष्टी कुठे दिसत नाही. बंधू आणि भगिनीनो, आपल्याला माहित आहे की आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी रामाच्या मंदिराचं उद्घाटन केलं, पण त्यांची पत्नी त्यांच्यासोबत नव्हती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला अधिकार देत असताना सगळ्यात पहिली आठवण महिलांची केलेली आहे. आणि महिलांना अधिकार द्या, महिलांच्या नंतर SC ST ला द्या, ओबीसीला द्या, अशा प्रकारची संविधानात रचना केली. आज हे संविधान संपवण्याचं काम इथे सुरू झालेलं आहे. आणि म्हणून जे शेवटचं गाणं घेतलं ताईंनी, ते गाणं फार खतरनाक झालं. म्हणजे मुंबईत असं गाणं कोणी गाऊच शकत नाही. अगदी PhD केलेल्या महिला सुद्धा बोलू शकत नाहीत. वकील असलेल्या महिला, प्राध्यापक असलेल्या महिलांना बोलायची हिंमत नाही. की देशामध्ये जे घडतंय, आपला अधिकार संपवण्याचं काम चालू आहे, त्याच्याविषयी गरीब माणूसच स्पष्ट बोलू शकतो. आणि म्हणून या महिलांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहे. माता आणि भगिनीनो, आपण फार संकटाच्या काळात चाललेलो आहोत. इथली जी हसती खेळती वस्ती आहे, या वस्तीच्या अधिकाराच्या रक्षणासाठी मला आठवते 4-5 वर्षापासून सुंदर पाडमुख आणि तुमची टीम काम करते. इथे पाण्याचा विषय झाला आणि पाण्याचा विषय या देशामध्ये मागासवर्गीयांना पाणी मिळावं याचं आंदोलन भगवान बुद्धांनी सुरू केलं. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी आपली विहीर आपल्या मागासवर्गीय बांधवांना मोकळी करून दिली. याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचं आंदोलन केलं. अजूनही आपल्या लोकांना पाणी मिळत नाही. आणि या परिस्थितीमध्ये आपली जी वस्ती आहे, ती वस्ती टिकावी म्हणून मी सुंदर पाडमुख साहेब आणि त्यांच्या सहकार्यांना नेहमीच सांगत आलो की तुम्ही जिथे राहता ती जमीन आपली आहे. इथे मासेलकर साहेब आहेत, मुंबईमधल्या आगरी कोळी भंडारी समाजाच्या जमीन मालकीचा विषय त्यांनी छेडलेला आहे. मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, खास करून महिलांसाठी या कार्यक्रमामध्ये खूप मोठं भाषण करता येईल, पण ते भाषण आपल्या उपयोगाचं असेल की नाही याबद्दल शंका आहे. आणि म्हणून तुमच्या या वस्तीमध्ये ही शक्ती आहे की मुंबईमध्ये 2 नावं आहेत, एक मनोज मासेलकर आणि सुंदर पाडमुख. बाकी सगळे सहकारी आहेत, पण त्यांनी जमीन हक्काचा विषय लावून धरला. याचं कारण सांगतो की मोदी सरकार देशातली सगळी जी महत्वाची ठिकाणं आहेत, त्यामध्ये देशातली महत्वाची बंदरं आहेत, महत्वाची विमानतळ आहेत, ती त्याच्या मित्रांना विकायला लागले. म्हणजे हा विमानतळ सुद्धा अदानीला विकलेला आहे. आमच्याकडच्या नवी मुंबईचा एअरपोर्ट, ज्याला लोकनेते दिबा पाटलांचं नाव द्यायला आम्ही निघालोय, तो सुद्धा त्यांनी अदानीला विकलेला आहे. जमीन कोणाची? तर आपल्या लोकांची. पण खासगी कंपन्यांना हा विमानतळ त्यांनी विकलेला आहे. आता प्रश्न असा आहे
की विमानतळाच्या बाजूची जी वस्ती आहे ही वस्ती मला वाटते 25 ते 30 वर्षापेक्षा जास्त असेल, 50 वर्षाची वस्ती. आणि कायद्यानुसार 50 वर्ष जर एखादा माणूस कुठल्याही जमिनीवर राहत असेल, मग ती सरकारी असो किंवा खाजगी, त्या जमिनीचा मालक होतो. बरं, ही गोष्ट मी महिलांसाठी सांगतोय. महिलांनी ही लक्षात ठेवली पाहिजे की कायद्याने आम्हाला अधिकार दिलाय की 50 वर्षापेक्षा जास्त जर आपण राहिलो त्या जमिनीची मालकी आपल्या नावाने होते. पूर्वीच्या काळामध्ये जो आपल्याकडे धर्म होता तो सांगत होता की बाईला कसलाच अधिकार नाही, स्त्रीला कुठलाच अधिकार नाही, प्रॉपर्टीचा पण नाही आणि सन्मानाचा पण नाही. त्या मुलींनी जे गाणं म्हटलं ना, सोन्यानं भरली ओटी, हा एक शब्द आहे, पण खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल्ड केलं आणि सांगितलं एखादं झोपडी असेल, त्या झोपडीवर नवऱ्याचा जेवढा अधिकार आहे त्याचा अर्धा अधिकार त्या पत्नीचा आहे. मुलगी असेल तर मुला एवढाच मुलीला पण अधिकार आहे. ही या वस्तीत गोष्ट यासाठी सांगतोय की कुठलीही सही करताना कोणी जरी आलं तरी महिलांनी अडवलं पाहिजे की बाबा माझं घर आहे, एकटा पुरुष त्याचा मालक नाही. ही गोष्ट सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर लोकांना आपल्या मार्गावर आपले हक्क आणि अधिकार मिळवून देणारा डॉक्टर आहे, त्याच्यात मी डॉक्टरेट केलेलं आहे असं बाबासाहेबांनी जेव्हा रमाईला सांगितलं तेव्हा त्यांना कळलं की अच्छा, डॉक्टर मध्ये पण हा फरक आहे. दुसरा किस्सा जो रमाई सोबत जो झाला, रमाई सांगत होत्या की एकदा मला पंढरपूरला जायचं आहे. रमाई सांगत होत्या बाबासाहेबांना की एकदा मला पंढरपूरला घेऊन जा. पण बाबासाहेबांनी सांगितलं की रमा, तिथे विठोबा जे आहे ते चोखा महाराज तिथे विटाळ होतो, तिथे समता नाही, तिथे एकता नाही, आपले हक्क अधिकार तिथे मिळत नाही. तर आपलं पंढरपूर मी वेगळं निर्माण करील. तर आज आपण बघत आहात लाखोच्या संख्येने लोक जसे पंढरपूरला जातात तसे आमचा सगळा समाज भारतामधून 6 डिसेंबरला मुंबईला येतो, नंतर 14 ऑक्टोबर आणि विजयादशमीला नागपूरला जातो आणि प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे बाबासाहेबांनी महाडला जातो, जिथे मनुस्मृती जाळली, जिथे पाण्याचा सत्याग्रह केला. आणि पाटील साहेब, खरोखर मी तुम्हाला सांगायचं राहिलं, 2003ला मी महाडच्या 14 तळ्याला गेलो होतो आणि तिथे मी जसं बाबासाहेबांनी आम्हाला पाण्याचा अधिकार मिळवून दिला, पाणी पिण्याचा आमचा अधिकार आहे, तो अधिकार खरोखर आपण पण आपल्याला मिळवला पाहिजे. आमच्या वस्त्यामध्ये पाणी पिण्याचा लय त्रास होता. तर मी सुद्धा महाडला गेलो होतो, तिथे मी पाण्याचा प्राशन केलं आणि तिथे शपथ खाल्ली की मी सुद्धा आमच्या वस्तीमध्ये जाईल तर आमच्या लोकांसाठी पाणी आणेल. आणि तुम्हाला अक्षरशः सांगतो की आमच्या सगळ्या रहिवासी लोकांनी तनमन धनाने त्या आंदोलनात सहभागी झाल्या आणि 2 करोडची पाईपलाईन आमच्या वस्तीला आणली. नगरसेवकला सुद्धा माहित नव्हतं, कारण हे जे नगरसेवकला का माहित नव्हतं तर बीएमसी कमिशनर स्पेशल कोटा त्यामधून आम्ही हे पाणी आणलं होतं, 2 करोडची पाईपलाईन. त्यामुळे या ठिकाणी माता रमाईची जयंती, माता रमाई जरी आमची साधी दिसत असली परंतु त्यांच्या पाठीमागचा जो त्याग आहे तो त्याग आमच्या महिलांनी सुद्धा आत्मसात केला पाहिजे. आमच्या महिलांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, आपल्या मुलांना शिकवून त्यांनी मोठं केलं पाहिजे. कारण बाबासाहेबांनी आपल्याला सर्वांना सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आणि त्यांनी स्वतः ते तुम्हाला करून दाखवलं. आताचे नेते लय सगळे बोलतात परंतु स्वतः कोणी काही करत नाही. आज माता रमाई का जयंती महोत्सव हम कर रहे हैं, पूरे महाराष्ट्र में हो रहा है और यहाँ बहुत सारी महिलाएं थी, बच्चियाँ थी और रमाई के बारे में नृत्य इधर सादर किए गए. तो अच्छा कार्यक्रम हो गया कि संविधान बदलने की बात सब जगह दिख रही है. जैसे अभी शिवसेना का प्रॉब्लम हो गया, मतलब गलत तरीके से डिसीजन आया, आज राष्ट्रवादी का आया. तो ये जो विरोधी पक्ष है उसको तोड़ने का काम मोदी सरकार कर रहे हैं. मतलब संविधान ही बदल रहे हैं, क्योंकि सत्ता में सत्ताधारी भी होना चाहिए और विरोधी पक्ष भी होना चाहिए. ये तोड़ने का काम चल रहा है. इसमें लोगों के अधिकारों के ऊपर असर होगा. और मुंबई का सबसे धोखा है जो हमारी बस्तियाँ है, झोपड़पट्टी है, कोलीवाड़ा है, गाँवठान है,
वो बेचने का काम मोदी सरकार कर रही है। जैसे अदानी को एयरपोर्ट बेचे गए, बंदरगाह बेचे गए, ऐसा धोखा सभी गरीबों को अभी है। इसके लिए लड़ने का संकल्प आज हुआ और ईवीएम का इलेक्शन है वो खत्म होना चाहिए, बैलेट के पेपर के ऊपर इलेक्शन होना चाहिए, ऐसी मांग लोगों ने आज की है। आम लोगों को हम मैसेज दे रहे हैं, हमारा जीवित भी धोखे में है। कोरोना में हमने देखा हमारा घर-दार, एजुकेशन, आरक्षण सब धोखे में आ गए। तो अभी देश में संविधान बचाने के लिए, मोदी को हराने के लिए सबने इकट्ठा होकर लड़ाई लड़नी चाहिए, खुद के बलबूते पर लड़ना चाहिए। हमारे पाड़मुख साहब ने बताया कि हम खुद के पैसे के ऊपर इलेक्शन जितवाएंगे और मोदी सरकार को हराएंगे, क्योंकि ये बार मोदी आ जाएगा तो हमारा संविधान, हमारा व्यवसाय, काम धंधा, नौकरी सब खतरे में है, ऐसा लोगों का अनुभव है। आज का जो कार्यक्रम हमने रखा था, माता रमाई भीमराव अंबेडकर, इनका जयंती महोत्सव हम लोग आज मनाए। इस जयंती महोत्सव के माध्यम से हम लोग एक मैसेज देना चाहते थे कि मुंबई में और महाराष्ट्र में, भारत में पूरा संविधान ये लोग खतरे में लाने का कोशिश कर रहे हैं। संविधान को हटाने की भाषा बोली जा रही है, इसलिए यहाँ की महिलाएं, यहाँ के पुरुष, युवा सबको ये बात का जानकारी हो, इसलिए ये जयंती मनाया गया। और ये जयंती के माध्यम से हम लोग ये लोगों को मैसेज देना चाहते कि अगर हम संगठित नहीं हुए और अगर हम लोग संघर्ष के लिए नहीं उतरे तो ये संविधान बदली हो सकता है। बदली करने की ये लोग कोशिश कर रहे हैं, लेकिन हम लोग आम आदमी पार्टी की जैसे जस्ट 2-4 दिन के अंदर इसके ऊपर कुछ गाइडलाइन आने वाली है कि हमने वो प्रस्ताव उनको भेजा है कि हमको भी महाराष्ट्र में पूरे जितने भी इलेक्शन ऑफिसर है, विधानसभाएं हैं, वहाँ के इलेक्शन ऑफिसर को हम लोग रैली करते हुए, अपने अपने विधानसभा में रैली करते हुए हम लोग निवेदन देंगे और उसमें लिखेंगे कि हमको ईवीएम मशीन के ऊपर वोटिंग होना मान्य नहीं है, हमको बैलेट पेपर वाला इलेक्शन हमको चाहिए और फ्री मतलब ट्रांसपेरेंट इलेक्शन प्रोग्राम होना चाहिए। और ये जो आने वाले दिनों में हम लोग संविधान के ऊपर भी हम लोग जन जागरण करते हुए 23 जनवरी से लेकर 26 जनवरी तक हम लोग संविधान महोत्सव रखा था और उसमें संविधान में हमारे मूलभूत अधिकार क्या है, हमारे हक क्या है, अधिकार क्या है, संविधान कैसे बनाया गया और कैसे उसका हमको फायदा होता है, ये सारी चीज़ें हमारे जो कोल्हापुर से राजवैभव बोल के कार्यकर्ता है वो यहाँ पर आए थे। उसके बाद में मुंबई से एडवोकेट थे, उन्होंने एक आसान भाषा में, आसान लफ्जों में संविधान का आर्टिकल और संविधान कैसे है, संविधान कैसे बना और हमारे हक और अधिकार को कैसा प्रोटेक्ट करता है, ये सारी चीजें बताने की कोशिश की, लोगों को जागरूक करने की कोशिश की। और अब हम लोग आम आदमी पार्टी मुंबई विलेपार्ले विधानसभा की तरफ से हम लोग जल्द ही हमारा एक डेलीगेशन लेके, राइटिंग में हम लोग निवेदन लेके हम लोग इलेक्शन ऑफिस में जाएंगे और इनको इश्तेहार देंगे कि हमको बैलेट पेपर पे इलेक्शन नहीं चाहिए, क्योंकि हमारे लोगों का उसके ऊपर विश्वास नहीं है। अभी चुनाव आने वाला है, क्या आने वाले चुनाव में ये सारे आपके मुद्दे होंगे जिसपे आप लोग काम करने वाले हैं आम आदमी पार्टी? जी, आम आदमी पार्टी महाराष्ट्र की जो विकास आघाड़ी बनी है और ऑल इंडिया में जो इंडिया अलायंस बना है, इंडिया अलायंस का जो भी कैंडिडेट हमको दिया जाएगा, उस कैंडिडेट का हमारे यहाँ के रहवासी, हमारी महिलाएं, हम लोग खुद के पैसों से हम लोग पार्टी का प्रचार करेंगे और मोदी को हराने की जोरदार कोशिश करेंगे।